प्रश्न क्रमांक 1. कोणत्या प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे. ऑप्शन ए वनस्पती, ऑप्शन बी कीटक, ऑप्शन सी मनुष्य आणि ऑप्शन डी प्राणी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कीटक. प्रश्न क्रमांक 2. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे. ऑप्शन ए लोकमान्य टिळक, ऑप्शन बी महात्मा गांधी, ऑप्शन सी पंडित नेहरू आणि ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणाला नोबेल पारितोषिक मिळाले नाही? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे. ऑप्शन ए महात्मा गांधी, ऑप्शन बी मदर टेरेसा, ऑप्शन सी मोहम्मद युनूस आणि ऑप्शन डी मलाला युसुफझई. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 4. संत तुकडोजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे. ऑप्शन ए अमृतानुभव, ऑप्शन बी ग्रामगीता, ऑप्शन सी ज्ञानेश्वरी आणि ऑप्शन डी दासबोध. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ग्रामगीता. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्रातील गोदावरी नदीवर कोणते धरण बांधले आहे? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे. ऑप्शन ए हतनूर धरण, ऑप्शन बी जायकवाडी धरण, ऑप्शन सी इसापूर धरण आणि ऑप्शन डी अभोरा धरण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जायकवाडी धरण. प्रश्न क्रमांक 6. कोविड-19 लस निर्माण करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे. ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी नागपूर आणि ऑप्शन डी नाशिक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पुणे. प्रश्न क्रमांक 7. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला आहे? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे. ऑप्शन ए खिलजी घराणे, ऑप्शन बी तुगलक घराणे, ऑप्शन सी यादव घराणे आणि ऑप्शन डी परमार घराणे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी यादव घराणे. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे. ऑप्शन ए 20 मे, ऑप्शन बी 20 मार्च, ऑप्शन सी 20 फेब्रुवारी आणि ऑप्शन डी 20 जून. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 20 नोव्हेंबर. प्रश्न क्रमांक 9. 2025 मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरण्यात आला? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे. ऑप्शन ए प्रयागराज, ऑप्शन बी उज्जैन, ऑप्शन सी नाशिक आणि ऑप्शन डी हरिद्वार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्रयागराज. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या वेदामध्ये औषधी वनस्पतीची माहिती दिलेली आहे? आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे. ऑप्शन ए ऋग्वेद, ऑप्शन बी यजुर्वेद, ऑप्शन सी सामवेद आणि ऑप्शन डी अथर्ववेद. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर माहिती करून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अथर्ववेद.